मुंबईत पुन्हा झाड कोसळण्याच्या घटना। दादरमध्ये 3 तर अंधेरीच्या 4 बंगला परिसरात रिक्षावर झाड कोसळलं। कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा तर आरे कॉलनीत 18 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू। कुर्ल्यातील झाड दुर्घटनेनंतर भर पावसात मनसेसह किशोरी पेडणेकरांचं कुर्ल्यात आंदोलन, तर महापौर रितू तावडेंची घटनास्थळी पाहणी। विरोधकांच्या टीकेवरून महापौर संतापल्या। रायगडमधील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। रोहा, नागोटणे, पेण, पाली परिसरात पूरस्थिती। रोह्यात ट्रॅकवर अडकलेल्या 1,200 नागरिकांची सुटका। वसई विरार मिठागर परिसर पाण्याखाली, गुडघाभर पाण्यातून स्थानिकांचा प्रवास, तर मिठागरात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून बोटीतून औषधांचं वाटप। ठाकरेंचं राम मंदिरातील दानचोरी विरोधात रामरक्षा आंदोलन। दानचोरीची निष्पक्ष चौकशी व्हावी ठाकरेंची मागणी, तर ठाकरेंनी राम सोडल्यानंच त्यांच्या पक्षाची अधोगती। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। राज्यपालांची संमती झाल्यानंतर निधी वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, भरणेंची माहिती। बेकायदा कंटेंट प्रसारणावर केंद्र सरकारची कडक भूमिका। टेलिग्रामला 15 दिवसांची मुदत। कॉपीराईट उल्लंघन रोखण्याचे निर्देश। अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर। आमिर गौरी स्प्रॅट सोबत विवाहबंधनात। खासगी समारंभात नव्या आयुष्याची सुरुवात। अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती।